सर्वांना नमस्कार. माझं नाव माधुरी श्रीकांत काकडे. सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे अतिशय आभार मानते, कारण पहिल्या व्हिडिओला माझ्या जीव जगत आणि जगदात्मा या व्हिडिओला तुम्ही भरभरून यश दिलेलं आहे. माझ्या खंबीरपणानं पाठीशी उभा राहिलेला आहे, त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आता तो व्हिडिओ करताना शेवटी एक तत्त्व येऊन गेलेलं आहे. कुठलं तत्त्व? सर्वम खल्विदम ब्रह्म. म्हणजेच काय? सर्वत्र ब्रह्म भरलेलं आहे. जिकडे तिकडे सर्वत्र ब्रह्म आहे. आणि त्याचबरोबर आणखी एक वाक्य येऊन गेलं होतं की जर आपल्याला ब्रह्माची प्रचिती पाहायची असेल, जर ब्रह्माचा अनुभव घ्यायचा असेल, तर त्यासाठी साधना करणं आवश्यक आहे. आता त्याला अनुसरूनच माझा आजचा व्हिडिओचा विषय आहे साधना. साधना म्हणजे काय? साधनाच्या पायऱ्या कुठल्या? साधनांचे प्रकार कुठले? साधना करताना कुठले अडथळे येतात? या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम बघूयात साधना म्हणजे काय. तर साधनामध्ये शब्द एक आहे साध. साध म्हणजे काय? साधणं, मिळवणं, कॅप्चर करणं. काय साध्य करणं? ध्येय साध्य करणं. पण ध्येय साध्य करत असताना आपण आता साधना असा शब्द आहे की मग कुठलंही उद्दिष्ट किंवा ध्येय साध्य करण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो, आपण जी कृती करतो, आपण जे ॲक्शन करतो, त्याला साधना असं म्हटलं जातं. आता भौतिक साधनेचा विचार केला तर कुणाचं काही उद्दिष्ट असू शकतं. कुणाला शिक्षक व्हायचं असेल, कुणाला डॉक्टर व्हायचं असेल, कुणाला इंजिनियर व्हायचं असेल, आणि त्या दृष्टिकोनातनं त्याची ती साधना असणार आहे, त्याचा तो अभ्यास असणार आहे, त्याचे ते प्रयत्न असणार आहेत. पण आपण इथं आध्यात्मिक साधनेविषयी चर्चा करत आहोत. आता आध्यात्मिक साधना बघत असताना अध्यात्मामध्ये मानवाचं जन्माचं उद्दिष्ट काय? कशासाठी हा मानव जन्म आहे? तर मानव जन्म हा त्याच्या स्वस्वरूपाची ओळख त्याला करून घेता यावी म्हणून तो एवढं 84 कोटी योनी फिरून त्याला मानवजन्म मिळालेला असतो. आणि त्या जन्मामध्ये त्याच्या जीवनात आनंद व्हावा, शांती यावी, आत्मसाक्षात्कार घडावा, यासाठी हे ध्येय प्राप्त करण्यासाठी तो जे जे काही करतो त्या सगळ्याला साधना असं म्हणायचं. माझ्या मते साधनाची व्याख्या तुमच्या लक्षात आलेली असेलच. आता साधना करायची कशासाठी? म्हणजे मग साधनेचं मुख्य उद्दिष्ट काय? तर जीवनात आनंद निर्माण करणं. आता ठीक आहे, मी तुम्हाला साधनेची व्याख्या सांगितली, साधनेची माहिती सांगितली, पण जेव्हा ॲक्च्युली तुम्ही साधना करायला लागता तर ती साधना स्टेप बाय स्टेप पुढं जाते. म्हणजे कसं की प्रत्येक माणूस म्हणजे या स्टेपनी साधना करत पुढं जातो. सुरुवातीला त्याची बहिर्मुख साधना असते. बहिर्मुख साधना म्हणजे काय? पूजा अर्चा, देवाला जाणं, देवधर्म करणं, ह्या सगळ्या गोष्टी बहिर्मुखी साधनेमध्ये मोडतात. आणि जेव्हा तुम्ही ही बहिर्मुखी साधना करत असता तेव्हा ते करत 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 तुम्ही एक दिवस अंतर्मुख साधना करायला लागता. अंतर्मुख साधना म्हणजे काय? की एखाद्या गोष्टीवर चिंतन, मनन, विचार. आणि जेव्हा तुम्ही अंतर्मुख साधना करायला चालू करता, चिंतन, मनन, विचार करायला चालू करता, तेव्हा हळूहळू तुमचं मन शुद्ध होत जातं. आणि जसं जसं मन शुद्ध होत जातं तसं तसं तुम्ही विकारांवर विजय मिळवत जाता. जे आपले विकार आहेत, राग, लोभ, काम, क्रोध, लोभ, मोह, मद जे काय असतील ते तुमचे कमी व्हायला लागतात. आणि जसे जसे तुमचे विकार कमी व्हायला लागतात तसं तसं तुमचं ध्यान स्थिर व्हायला लागतं. म्हणजे अगोदर सुरुवातीला जे तुम्ही अस्थिर असायचं ते स्थैर्य लाभतं, स्थिरता येत जाते. आणि जशी जशी ध्यानाला स्थिरता येत जाते तसं तसं तुम्ही आत्मसाक्षात्कारकडे वळत जाता. म्हणजे तिकडे तुमची पायरी वळते. म्हणजे थोडक्यात काय की जेव्हा एखादी व्यक्ती साधना करायला चालू करते तेव्हा प्रत्येक व्यक्ती या स्टेजेसमधून जात असते. आता ठीक आहे, साधनाच्या पायऱ्या तुमच्या लक्षात आल्या. आता साधनेचे प्रकार किती आहेत? तर साधनेचे एकूण प्रकार आहेत 4. पहिला प्रकार आहे ज्ञानयोग, दुसरा आहे भक्तियोग, तिसरा आहे कर्मयोग आणि चौथा आहे राजयोग किंवा ध्यानयोग. आता सुरुवातीपासून एक 2 वेळेस माहिती बघूया आपण त्याची. आता ज्ञानयोग पहिला प्रकार जो आहे ज्ञानयोग साधना. आता ही ज्ञानयोग साधना ही बुद्धिप्रधान साधना आहे. म्हणजे काय की या साधनेमध्ये मोठमोठ्या ग्रंथांचा अभ्यास केला जातो. गीतेचा अभ्यास केला जातो, उपनिषदाचा अभ्यास केला जातो, रामायण, महाभारत ह्या सगळ्यांमधून जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि आपल्या स्वतःची ओळख करून घेण्याकडे तिथं कल असतो. ही बुद्धिप्रधान साधना आहे. दुसरा साधनेचा आपला प्रकार आहे भक्ती साधना किंवा भक्तियोग. आता भक्तियोगामध्ये कसं असते की प्रेमाचा अलोट म्हणजे अत्युच्च दर्जाची प्रीती म्हणजेच भक्ती. आणि जेव्हा तुम्हाला भक्ती निर्माण होते तेव्हा जगामध्ये तुम्ही स्वतःला सगळीकडे बघता, सगळीकडे भगवंतच त्याला दिसतो आणि भगवंतच आपण त्याची जाणीव होते. आता हे जेव्हा तुम्ही भक्ती तुमची वाढते, आता याचे उदाहरणं कुठले कुठले आहेत? प्रवचन, कीर्तन, भजन किंवा नामस्मरण, जय जय रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल विठ्ठल,
ह्या सगळ्या भक्तियोगामध्ये मोडणारे हे सगळे प्रकार आहेत. तिसरा प्रकार आहे कर्मयोग. आता कर्मयोगामध्ये कर्म अपेक्षित आहे, कर्म करणं. आता स्वामी समर्थांनी स्वामी स्तवनमध्ये सांगूनच ठेवले काय, करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा, माझी या ठाई वार्ता मीपणाची नसेची. म्हणजे काय की जेव्हा भक्त किंवा साधक आपलं स्वतःचं प्रत्येक कर्म भगवंताला व्हायला लागतो, जे करणारा सगळं तोच आहे, मी नाही आहे, हा जेव्हा त्याचा भाव निर्माण होतो तेव्हा त्याला कर्मयोग साधना असं म्हटलं जातं. ही भावनाप्रधान साधना आहे. आणि चौथा प्रकार आहे राजयोग किंवा ध्यानयोग. आता ध्यानयोगामध्ये काय घडतं की तुम्ही स्थिर शांत बसता, डोळे मिटता आणि श्वासावर लक्ष देता. श्वास हा असा पूल आहे की जो तुम्हाला बहिर्जगताचा आतल्या जगताशी कॉन्टॅक्ट निर्माण करतो. आणि जसं जसं तुम्ही ध्यान करायला लागता तसं तसं तुमचं मनावर नियंत्रण येत जातं. यालाच राजयोग असंही म्हटलेलं आहे. सर्वात उच्च साधना ही गणली जाते. अशा प्रकारे हे साधनेचे 4 प्रकार झाले. आता ठीक आहे, तुम्हाला साधनेच्या स्टेजेस लक्षात आला, प्रकार लक्षात आले आणि ॲक्च्युअल तुम्ही साधना करायला बसला. तर जेव्हा तुम्ही साधना करायला बसता तेव्हा तुम्हाला ती साधना करत असताना वेगवेगळे अडथळे निर्माण होतात. कुणी पण अगदी साधनेला बसू देत, सुरुवातीला त्याला त्रास होतो. काय अडथळे निर्माण होतात, तर जे आपल्यामध्ये षड्रिपू आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे जे षड्रिपू आहेत ते षड्रिपू किंवा हे विकार वरतोंड काढायला लागतात. ते तुम्हाला म्हणजे काय, उगीच साधनेला बसलं की काही मनात विचार येतात किंवा कुठल्याही इच्छा निर्माण होते किंवा उगीचच कुणाचा तरी राग होतो, ह्या गोष्टी घडायला लागतात. पण तरीही जर तुम्ही दृढ संकल्प ठेवून साधनेमध्ये स्थिर राहिला तर तुमची एक दिवस साधना फळाला येते. पण बरेच जण काय घडतं की साधनेला बसतात आणि त्यांना त्रास असे हे विकार त्यांचे वर यायला लागले की त्यांना वाटतं साधना करायला लागलं की त्रास चालू झाला म्हणून ते साधना बंद करतात. पण तसं नाही करायचं. दृढ संकल्पने ठामपणाने साधना पुढं कंटिन्यूस करायची. म्हणजे हे एक दिवस हे सगळ्या विकारांवर आपण विजय मिळवतो आणि साधना आपली सक्सेस व्हायला लागते. आता आजकालचं जीवन जर बघितलं तर अतिशय व्यस्त जीवन आहे. सकाळी 9 वाजता कामाला बाहेर पडलेला माणूस संध्याकाळी 9 वाजताच घराकडे येतो. मग तुम्ही म्हणणार, एवढं जर आमचं एवढं व्यस्त लाईफ आहे, इतकं आम्हाला कामधंदा आहे, तर आम्ही ही साधना करायची कधी मॅडम? जेवायचं कधी, आवरायचं कधी, साधना कधी करायची, काम कधी करायचं? ह्या सगळे प्रश्न आजच्या ह्या पिढीपुढं किंवा आजच्या ह्या युगामध्ये पडलेले प्रश्न आहेत. पण यासाठी मी तुम्हाला असं सुचवेन की जरी तुम्ही 9-10 वाजता घराच्या बाहेर कामानिमित्ताने पडत असला तरीसुद्धा त्याच्या अगोदर 4 तास तुम्ही घरामध्ये वावरत असता. आणि घरामध्ये वावरत असताना 4 तासातले किमान 15 मिनिट तुम्ही स्वतःसाठी देणं अपेक्षित आहे. आता या 15 मिनटामध्ये काय करायचं आहे, तर 5 मिनटं ध्यान करायचं, 5 मिनटं नामस्मरण करायचं आणि 5 मिनटं प्राणायाम करायचा. हे एकूण 15 मिनटं जरी तुम्ही दररोज प्रामाणिकपणे स्वतःला दिले तर एक दिवस तुमचा आत्मिक विकास निश्चित आहे. आता त्याचबरोबर जेव्हा तुम्ही कामानिमित्तानं कामाच्या ठिकाणी जाता, काम तुमचं कुठलंही असो त्याबद्दल काय नाही, पण जे काम तुमचं आहे ते तुम्ही प्रामाणिकपणाने मन लावून हाती काम आणि मुखी नाम या म्हणण्याप्रमाणे, हृदयी राम या युक्तीप्रमाणे जर तुम्ही काम करत राहिला तर तीसुद्धा एक मोठी साधनाच आहे. आणि जेव्हा तुम्ही असं प्रामाणिकपणाने दिवसभर काम करून घराकडे परतता तेव्हा संध्याकाळी बेडवर जाण्याच्या अगोदर 5 मिनिट आपल्याला आज दिवस कसा गेला, दिवसभर आपण काय केलं, कोणत्या चुका केल्या, काय केल्या, त्या जर लक्षात घेतल्या आणि पुन्हा त्या चुका घडणार नाहीत एवढी दक्षता घेतली तर एक दिवस तुमची साधना निश्चित फळाला येते. आता ठीक आहे, तुम्ही साधना वगैरे करायला चालू केलं, साधना करायला लागला दररोजच्या दररोज. पण काही लोकांना कसं होतं की असं वाटतं की मी एवढी साधना करतो तरी मला फळ काय मिळत नाही. मग हे साधना आपली सक्सेस होती हे कळणार कसं, त्याची लक्षणं काय आहेत, कशावरून ओळखणार की आपली साधना केलेली आपण लागू होते? तर जेव्हा तुम्ही साधना करायला लागता, दररोजच्या दररोज साधना करता, तेव्हा हळूहळू तुमचं मन शांत होत जातं, राग कमी होत जातो, समाधान जीवनामध्ये वाढतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवनातला एकाकीपणा नष्ट होतो. आता एकाकीपणा नष्ट होतो म्हणजे काय, तर अशा व्यक्तीला सतत भगवंत आपल्या साथीला आहे, भगवंत आपल्याबरोबर आहे याची जाणीव राहते.
आणि त्याला भगवंताची आठवण राहते. त्यामुळं तो त्याच्या जीवनामध्ये कधीही स्वतःला एकटं मानत नाही. हा सगळ्यात मोठा साधनेचा फायदा किंवा सगळ्यात मोठं हे लक्षण आहे. कारण प्रत्येक माणसाला एक आंतरिक भीती असते कुठली तरी, आणि ती भीती संपण्याचं काम ही साधना करते. साधनातली व्यक्ती कधीच कशाला भीत नाही, त्याची भीती मरते आणि त्याचं एकाकीपण संपतं. तर अशा प्रकारे हे साधना आपली सक्सेस होते हे ओळखायची, याची ही लक्षणं. आता ठीक आहे, साधना करावी कोणी? तर साधना सर्वांनी करावी. प्रत्येक संसारी माणसाने साधना करावी. संसार करणं ही सुद्धा एक साधनाच आहे. पण साधना करतो आहे म्हणून जंगलात कुठं जाऊन बसायचं असं काही नाही आहे. सर्व साधू संत आपला संसार करूनच त्यांनी साधना पूर्ण केलेली आहे. त्याचप्रमाणे पुढं आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सगळ्यात उच्च साधना कोणती, सगळ्यात सोपी साधना कोणती, सगळ्यात योग्य साधना कोणती? तर हाती काम, मुखी नाम आणि हृदयी राम ही सर्वात महत्त्वाची आणि सर्वात उच्च पद्धतीची आणि सर्वात सोपी आणि सर्वांना लागू पडणारी महत्त्वाची साधना आहे. ही साधना जर सर्वांनी मन लावून केली तर एक दिवस त्याचं जीवन निश्चितच मार्गाला लागणार आहे. त्याच्या जीवनाचं उद्दिष्ट सफल होणार आहे. आता जाता जाता मी तुम्हाला फक्त एवढंच मार्गदर्शन करू शकते की तुम्ही सर्वांनी 5 मिनटं नामस्मरणाला द्यावेत, 5 मिनटं ध्यानाला द्यावेत आणि 5 मिनटं प्राणायामाला द्यावेत. एवढे बोलून मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.